नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। चैत्यभूमीवर अनुयायांची प्रचंड गर्दी, त्याबद्दलची ही बातमी आहे। बाबा साहब अम्बेडकर महापरिनिर्वाण दिन है। सभी देश भर के अनुयायी यहाँ पे आ चुके हैं। अपना जो माझगांव डॉग SC/ST एग्जीक्यूटिव वेलफेयर एसोसिएशन के बारे सभी पदाधिकारी यहाँ पे है। सर, आप क्या बताएंगे महापरिनिर्वाण दिन के बारे में? तो जो भी हम कर रहे हैं हमारे SC/ST हमारे लोगों के लिए है, और मैं मानता हूँ कि जो भी हम कर रहे हैं बहुत कम है। हमारे देश में इस वर्ग के लोगों के लिए बहुत काम है, और हमारी कोशिश ये रही कि जितना हमारे बस में है उतना हम कंट्रीब्यूट करेंगे, ताकि उनकी एक्चुअली जो इश्यूज़ है वो सॉर्ट आउट हो जाए और वो बाकी जो हमारे समाज में प्रगति करेंगे। धन्यवाद सर, थैंक यू। जय भीम, जय भीम। कहाँ से आया बोलो? पुणे से। आप? वासिम जिला। अच्छा, कहाँ से? यूपी। तर महाड चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जल दिन म्हणून घोषित करावा, अशा तऱ्हेची मागणी आणि तशा तऱ्हेची पत्रकं या ठिकाणी चैत्यभूमीवर वाटली जात आहेत। या मागणीबद्दल आपण काय सांगाल? ही मागणी गेल्या 2 वर्षापासून ही मागणी मी शासन दरबारी लावून धरलेली आहे, आणि या शासन दरबारी लावून धरण्याच्या याच्यावर कुठलाही परिणाम होत नसल्यामुळं मी नांदेडहून मुंबई येथे येऊन 10,000 पॉम्पलेट घेऊन आलेलं आहे, आणि सर्वसामान्य जनतेमध्ये हे आंदोलन पोहोचवून हे आंदोलन आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये कसं आपण समावेश करून घेऊ या उद्देशानं मी नांदेडहून मुंबईला आलो, चैत्यभूमीवर आलो, आणि माझी भूमिका आपण सर्व जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। पुन्हा एकदा सांगा, नेमकी तुमची मागणी काय आहे? माझी ही मागणी आहे की जो 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे, तो 14 तळ्याचा सत्याग्रह तेव्हापासून आपल्याला कसं लढून झगडून अधिकार मिळवता येतात हे तेव्हापासून आपण शिकलो। त्याच्यामुळे आपण हे सर्व समाजातील नवीन पिढीला याची माहिती व्हावी याकरिता हा राष्ट्रीय जलदिन जर घोषित झाला तर याची वेळ वर्षी ही त्याच्यावर विचारमंथन होत जाईल, आणि येणारी पिढी ही आंदोलन करून आपले न्याय हक्क कसे जमडून मिळवता येतील यामागे मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात। हीच माझी या आंदोलनाच्या मागची भूमिका आहे। एकदा नाव सांगा तुमचं? माझं नाव महेंद्र सखाराम पिंपळगावकर, मी नांदेड येथून आलेला आहे। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, आणि सोबत आहे ते आमचे राजू रणबहादूर। आपण कुठून आहेत? घाटकोपर। आपण? राजू सोनवणे घाटकोपर। सर, आपण नाव सांगा? जयवंत हिरे, ज्येष्ठ पत्रकार। धन्यवाद। जय भीम। जय भीम। काय सांगाल? बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे। प्रथम मी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो, आणि हा जो जनसमुदाय संपूर्ण महाराष्ट्रातून उसळलेला आहे, हा केवळ बाबासाहेबांच्यामुळे आहे, आणि त्यामुळे समता, बंधुता आणि एकता ही साधली आहे। बाबासाहेबांच्या संविधानामुळे साधली आहे, आणि संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान निर्माता म्हणून बाबासाहेबांचं आपण नाव जगभरात निर्माण केलेलं आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सगळ्याच अनुसूचित जाती जमातीतील ह्यांनी त्यांचा मान ठेवण्याचं कर्तव्य बजावण्याचा उद्याचा दिवस आहे। मी असं आवाहन करतो सर्व जनतेला की उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, मिस करू नका। शासनाने सुट्टी दिलेली आहे, आणि त्या दिवशी येऊन बाबांना आयुष्यातलं नम्र होऊन त्यांच्या सगळ्या गोष्टी
तुम्हाला मिळालेले आहे. सुख समृद्धी संपन्नता त्यांच्यामुळे मिळाली आहे आणि जगातला कोणताही माणसाने बाबासाहेबांना विसरणं म्हणजे स्वतःच्या आई वडिलांना विसरण्यासारखं आहे. एवढं बोलून मी धन्यवाद. जय भीम. जय भीम रवी भाऊ. जय भीम जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय सांगाल? तुम्ही आम्हाला काय बोला वकील साहेब. नमो बुद्धाय. जय भीम. आज या ठिकाणी दादरच्या पवित्र चैत्यभूमीच्या या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारतातून लाखोंचा जनसमुदाय बाबासाहेबांचे लेकरं या ठिकाणी आलेले आहेत. विश्वकारुणिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी अंतःकरणापासून विनम्र अभिवादन करत आहे. आंबेडकर महाविद्यालय, जिजामाता उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन, सिद्धार्थ महाविद्यालय, हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, म्युझियम, गेट ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंत्रालय, विधान भवन, NCPA, मरीन लाईन, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, बाबुलनाथ मंदिर, आजी आजी, माता रमाई आंबेडकर वंदावे बनते जे. आपण आलो नाही का तिकडे आपण आलो तिकडं. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, कुठून आलात काय सांगाल? आम्ही SM संस्थेतून आलेलो. कोणती संस्था? SEM संस्था. शांत चैत्यभूमी अभियान आम्ही राबवतो. आपली शांत चैत्यभूमी अभियानामध्ये शांतता राखावी हा आमचा उद्देश आहे. शांत चैत्यभूमी. हे अभियान कधीपासून चालवताय तुम्ही? 15 साल नहीं 10 साल हो गया. 2015 से हम लोग शुरुआत किया. अभी 10 साल हो गया. तो पहले बहुत चाव माव चलते थे. अभी बहुत शांत हो गया. तो ये हम लोग बहुत सारी महिला ऐसे बैनर लेके हम लोग बाबा साहेब और बुद्ध का जो संदेश है वो हम लेके फिरते हैं. हम किसी से कोई विवाद नहीं करते. या सेवेवरील हिंदू उपक्रमाचा अन्य कोणताही वर्तमानगाव बंद राहणार आहे. चला, धन्यवाद. थांबा जरा. थांबा जरा. या गोष्टी सोय केलेली आहे. सर्वांनी प्रत्येकाने सिंगल लाईन धरून यायची आहे. मजबूती घुसू नका. या. या. काका कहाँ से आया? बिहार, बिहार से. भभुआ जिला, कौनता जिला? भभुआ जिला कैमूर. आपका उम्र क्या है? 83. 83. 80 को 3 को कितना साल आते हैं इधर? 10 साल. 10 साल. अच्छा, नाम क्या है आपका? भंते देवराज प्रजापति. बनते देवराज. बंदा में बनते. या ठिकाणी माझगाव डॉक SC/ST एक्झिक्युटिव्ह वेलफेअर असोसिएशन या असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण काय सांगाल. मित्रांनो, मित्रांनो, मी जितेंद्र सरदार, चीफ मॅनेजर मजगाव डॉक आमच्या मॅनेजमेंटच्या साहाय्याने 1990 पासून सुरू करत आहे. मॅनेजमेंट आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप हेल्प करतात. आम्ही नंतर सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. चष्मा शिबिर होईल. चष्मा शिबिरानंतर या ठिकाणी आरोग्य शिबिर होईल. आरोग्य शिबिर झाल्यानंतर आलेल्या सगळ्या भाविकांना अन्नदानाचा कार्यक्रम होईल आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या ठिकाणी 40 वर्षाच्या प्रवासाची दखल आमचे मित्र कांबळे साहेब यांनी घेतली. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आमचे आभार मानतो आणि अत्यंत विनम्रपणानं आमच्या सर्व भौतिक सभमंगलांच्या 40 वर्षाच्या प्रवासामधल्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही सेवाभावी परंपरा त्यांच्याकडून अशाच पद्धतीने कायम सुरू राहावी अशी बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि बाबासाहेबांना विनम्रपणानं अभिवादन करतो. जय भीम. जय भीम. तर दादर चैत्यभूमी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपण पाहताय भवतु सब्ब मंगलम बहुउद्देशीय संस्था आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शांतू डोळस साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ही सगळी देशभरातून आलेले आपण हे सगळे अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी आपण पाहतात. डोळस साहेब काय सांगाल. मनापासून आभार मानतो. दरवर्षाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी लाखोच्या संख्येने भीम अनुयायी आलेले आहेत आणि अत्यंत शांततापूर्वक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सगळ्या यंत्रणा या ठिकाणी सुसज्ज आहेत. महानगरपालिका, पोलीस प्रशासन, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कामं करणाऱ्या संस्था मंडळांच्या वतीनं या ठिकाणी आपण आपापल्या परीनं अत्यंत सेवाभावी कामानं बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन. तुम्ही उभे राहा ना. आणि या सगळ्या वातावरणामध्ये आमचे आदरणीय अनेक वर्षाचे परममित्र पत्रकार कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तर मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण मोठमोठ्या पक्षांच्या किंवा मोठमोठ्या संस्था मंडळांच्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये सगळेच दखल घेत आहेत. जवळ घ्या. परंतु या परिसरामध्ये ही जी संस्था मंडळं सातत्यानं सेवाभावी कामं करत आहेत या सर्व कामांचा या ठिकाणी लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचा सेवा सुविधा देण्याचा जो उपक्रम सुरू आहे त्या संदर्भामध्ये कांबळे सरांची सगळी टीम या ठिकाणी या सगळ्या संस्था मंडळांच्या सेवा कार्याला त्या पुढे आणायचा प्रयत्न करते आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व प्रशासनातल्या संबंधित संस्थांना धन्यवाद देतो. लाखोच्या संख्येनं या ठिकाणी आलेल्या भीम अनुयायांना प्रचंड चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या आहेत आणि नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल.
आवाज महाराष्ट्राचा.